नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे। आज आपण आढावा घेणार आहोत गडचिरोली विधानसभेचा। गडचिरोली विधानसभा या विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे डॉक्टर देवराव होळी विद्यमान आमदार आहेत। गेल्या 2 टर्म पासून ते येथे आमदार आहेत। आताही ते रिंगणात असतील। आपण जाणून घेणार आहोत, माझ्यासोबत आहेत काही नागरिक। या विधानसभेमध्ये नेमके प्रश्न काय आहेत, काय हवंय नागरिकांना। गेल्या 2 टर्म पासून आमदार देवराव होळी येथे कार्यरत आहेत। आपल्या काय अपेक्षा पूर्ण झाल्या आणि काय झालेल्या नाही आणि काय बदल हवा? अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि बीजेपी सरकारच तशी फेल आहे, नाही का। आता आपल्याला एक महाविकास आघाडी चांगला ऑप्शन आहे, तर यावेळी आपल्याला महाविकास आघाडी निवडून द्यायचा आहे। गडचिरोली जिल्ह्यातले अशा कोणते प्रश्न आहेत ते अद्याप अपूर्ण आहेत, म्हणजे पूर्ण झालेले नाही? आश्वासन दिले जातात मात्र त्याची पूर्तता झालेली नाही। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पूर्ण नाही। इथं बऱ्याच गोष्टी आहेत का निवड फक्त सांगतात परिपूर्ण होत नाही ना। जिल्ह्याचा विकास झाला असा ते आताचे जे आमदार आहेत होते ते सांगत आहेत, परंतु असा काही झालेला विकास नाही। आपण चालक आहात, तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक मार्गावर तुमची बसगाडी धावते, काय समस्या वाटते, काय केलं पाहिजे सरकार? रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। रस्ते खूप खराब आहेत गडचिरोली जिल्ह्यातले। आष्टी अल्लापल्ली खूप खराब आहे रस्ता, व्हायला पाहिजे ना। 2-3 वर्ष झाले तोच प्रॉब्लेम चालू आहे। किती वेळा झाला इकडे तिकडे हे करून, पण त्याचा समस्या सुटत नाही ना। सरकारने त्याबद्दल करायला पाहिजे ना, काही नाही। रस्त्यांचा प्रश्न तर आहेच, माझ्यासोबत काही युवा मुलं सुद्धा आहेत। काय बेरोजगारीचा प्रश्नही इथे मोठा दिसून येते, काय केलं पाहिजे सरकारनं? शिक्षित मुलांसाठी रोजगार उपलब्ध केला पाहिजे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दिला पाहिजे। गडचिरोलीमध्ये सुरजागड लोह प्रकल्प सुरू झालाय। सरकार म्हणतो का सुरजागड लोह प्रकल्पाच्या माध्यमातून 20,000 मुलांना रोजगार दिलाय, खरं आहे? स्थानिकाला नाही मिळणार, काही लोकांना मिळाला आणि काही लोकांना मिळाला नाही। स्थानिकाची संख्या कमी आहे आणि बाहेर राज्याची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे स्थानिकांना प्राधान्य द्यावे ही सरकारला विनंती आहे। काय वाटतं, गडचिरोलीतले कोणते प्रश्न आजही अपूर्ण आहेत, केलं पाहिजे, सरकारनं लक्ष दिले पाहिजे किंवा येणारा आमदार त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे? रोडची परिस्थिती एकदम बिकट आहे, आरोग्याची सुविधा एकदम खराब आहे, तर याकडे सरकार लक्ष द्यायला पाहिजे। स्वतः देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जातीने त्याने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। सध्या तरी राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, परंतु योग्य नेतृत्व पाहूनच मतदारांनी मतदान करायला पाहिजे। शिक्षण असेल, त्याचा प्रभाव किती आहे, तो आपले प्रश्न विधानसभेत मांडू शकतो का, हे बघूनच जनतेने सध्या वोटिंग करायला पाहिजे। मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला राहील? उद्धवसाहेब ठाकरे। का बरं? कारण त्यांनी कोरोना काळामध्ये जो नियोजन केलं होतं, खास करून मेडिकल मध्ये, त्यांनी जनता म्हणते की बा त्यांनी घरी बसून मुख्यमंत्रीपद सांभाळलं, पण त्यांनी घरी बसून सुद्धा जो योग्य नियोजन केले आणि कोरोना काळामध्ये जे काही त्याला मेडिकलचे प्रश्न घेतले ते योग्यरित्या केले। सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या लाडकी बहीण योजनेचा तुला लाभ मिळालाय? नाही सर, त्याचं म्हणजे लिमिटेशन्स आहे। तर जे जॉब करताय म्हणजे कंडिशन न लावता सगळ्यांना पाहिजे होतं, म्हणजे जे जॉब करताय ज्याचं कमी पेमेंट आहे त्यांना तरी द्यायला पाहिजे होतं। काय वाटते, या लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट पडेल? सरकार पुन्हा येईल, महायुती सरकार? नाही पडेल। काय करायला पाहिजे सरकारनं? लाडकी बहीण योजना असेल, युवा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाडका भाऊ योजना सुरू केली आहे। सर, ते असे म्हणजे लाडका भाऊ योजना ही म्हणजे बेरोजगारी आहे, त्यांना ते प्रशिक्षण देऊन 6 महिन्यापुरताच कालावधी आहे, त्यानंतर मग ते आणखी बेरोजगार होतील मुलं। लाडकी बहीण योजना न देता आपला जो युवक वर्ग आहे त्यांना शिक्षण फ्री जर केले तर सगळे बरोबर होऊन जाईल। कारण लाडका भाऊ योजनाचं काही काम नाही, लाडका बहिणीचं काही काम नाही। टेक्निकल फील्ड मध्ये जास्त जो टेक्निकल आहे त्याच्यामध्ये जास्त वाव द्यायला पाहिजे। जसं 12वी नंतर जो टेक्निकल फील्ड आहे, ITI असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, ज्यामध्ये रोजगार म्हणजे बेरोजगार जे आहे ते स्वतः रोजगार निर्मिती करतील, या ठिकाणी ते जास्त भर द्यायला पाहिजे। गडचिरोलीचे विद्यमान आमदार देवराव होळी आहेत, काय वाटते पुन्हा जर ते रिंगणात असतील तर निवडून येतील? मी शिक्षक या नात्याने बोलत आहे, कारण या गडचिरोली जिल्ह्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा नियुक्त करण्यात आलेली आहे आणि जे बेरोजगार आहेत
त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचा रोजगार दिलेला नाही आहे. त्या सेवानिवृत्त शिक्षकांना 20,000 रुपये पगार आहे आणि जे नवीन युवक आहेत DED BEd CET झालेले त्यांना मात्र फक्त 10,000 रुपये वेट बिगारीवर त्यांना सरकार राबवून घेत आहे. तर हे सर्वस्वी चूक आहे. गडचिरोलीचे डॉक्टर देवराव होडिये विद्यमान आमदार आहेत. पुन्हा जर निवडणूक रिंगणात राहतील तर निवडून येतील काय? निवडून येणार नाहीत, कारण आता नाही का म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जशा आता सरांनी जे सांगितले आहे का म्हणजे ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये देऊन राहिले. आता मला सांगा DED BEd करणारे पोरं हे 6 आणि 10,000 मध्ये कसे राबणार हो? आणि जे 12वी बेसिक वर जसे मुलं आहेत त्यांना 6,000 देऊन हे शिक्षक बनवत आहेत, हे योग्य आहे का? हे फार चुकीचं आहे. कारण ऍक्च्युली कसं आहे, याच्याने काय होणार, शिक्षण बिलकुल खालच्या थराला जाणार आहे. कारण त्यांना 10वी 12वी बेसिक वाल्या मुलांना काय येणार आहे आणि ते शिक्षक होतील, मग ते मुलं कितपत ते शिक्षण घेणार आहेत त्यांच्याकडून. मला एवढंच म्हणायचं आहे, आता या 10 वर्षाच्या पहिले लोक DED BEd साठी एवढ्या आतुरतेने वाट बघत होते की माझं ऍडमिशन होणार की नाही होणार किंवा काय. आता DED कॉलेज काय काय बंद पडले आहेत नाही का. म्हणजे ऍक्च्युली काय होणार आहे, या प्रायव्हेट सेक्टर मुळे शिक्षणाचं कुठेतरी नाही का एक पाया खचला गेला आहे. तरी माझं आमदार साहेबांना किंवा या सरकारना एवढं निवेदन आहे की हे जे लाडकी बहिणी हे जे आहेत हे तुम्ही करा, परंतु माझं एवढं म्हणणं आहे की आरोग्य व्यक्तीला जो आहे तो फ्री करा, किंवा शिक्षण जे आहे हे शिक्षण आरोग्य हे मूलभूत गरज आहे माणसाची. तर त्याच्यामुळे शिक्षणाचा कुठेतरी पाया मजबूत करा एवढीच विनंती आहे. बस. शेतकऱ्यांचे सुद्धा काही प्रश्न आहेत. काय केलं पाहिजे सरकारनं शेतकऱ्यांसाठी? या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सोयी आवश्यक आहे. आज शेतीची फार गरज आहे, मूलभूत गरज. शेतकरी हा मूळ कणा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये शेती हा मूळ व्यवसाय असल्यामुळे इथं सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नाही. इथला शेतकरी हा अति पाण्यामुळे शेत पीक चालला जाते. त्याच्यामुळे यांना सिंचनाकडे सोयी केल्या पाहिजेत. यांची सरकार असल्यामुळे यांना कोणतीही त्याची गरज नाही की यांना सोयी करू शकत नाही. ते त्यांच्या हातामध्ये या सुविधा आहेत, त्या सरकारने केल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटते, काय अपेक्षा आहे कशाबद्दल? येणारा आमदार किंवा निवडून येणारा आमदार काय कामं केली पाहिजे किंवा काय कामं प्रलंबित आहेत? शैक्षणिक काम, आरोग्य आणि बेरोजगारी ह्या 3 समस्या फार मोठा भेडसावत असल्यामुळे ह्या आमदारांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य ह्या सेवा उपलब्ध करून द्याव्या. विद्यमान आमदाराच्या कामगिरीवर आपण खुश आहात? नाही, नवीन चेहरा हा आमदारकीसाठी आवश्यक आहे. एकूणच गडचिरोली विधानसभेतील ही स्थिती आहे. रस्ते, वीज, आरोग्य अशा अनेक समस्या आहेत. तर बेरोजगारीचाही प्रश्न मोठा येथे युवकांनी बोलून दाखवलेला आहे. गडचिरोलीहून मंगेश भांडेकर, साम TV न्यूज, गडचिरोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.